खूपच लांब मारलंस पियू. सॉरी फॉरवर्ड. एक मिनिट, 1 मिनिट जरा प्लीज. चलो. बोला मिस्टर शास्त्री, बोला. डॉक्टर सामंत, मी काल दुपारपासून तुम्हाला भेटायचा प्रयत्न करतोय, पण आपला काही कॉन्टॅक्ट होत नाही. आय एम सॉरी मिस्टर शास्त्री, मी पियूला भेटायला इथे पाचगणीला आलो आहे. आय एम सो सॉरी, मला माहीत नव्हतं. मी नंतर फोन करतो. नाही मिस्टर शास्त्री, टेल मी काय झालं. डॉक्टर सामंत, माझं एक काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे. ॲक्च्युली मिस्टर शास्त्री, तुम्ही एवढे हेजिटेट का होत आहे. बोला काय झालंय. नाही म्हणजे मी ते भेटल्यानंतर सांगेन तुम्हाला. मिस्टर शास्त्री, तुमचा स्वर सांगतोय तुम्ही खूप डिस्टर्ब्ड आहात. एनिथिंग सिरियस. नथिंग सिरियस. ठीक आहे, आज रात्री मी परत येतोय. उद्या येणार आहात क्लिनिकवर. नाही नको, क्लिनिकमध्ये नको. आपण उद्या संध्याकाळी बाहेर भेटू शकतो का, एखाद्या रेस्टॉरंटमध्ये. इट्स ओके, पण किती वाजता. 8:30च्या सुमारास. दॅट वुड बी फाईन. कुठे. ते मी तुम्हाला SMS करून कळवतो. ओके, सी यू टुमॉरो अँड टेक केअर मिस्टर शास्त्री. यू टू. थँक्यू. सी यू. हा, फाईल पोचली नाही मले. दुपारपर्यंत पाठवा. हा, मग बघतो. बोला. मला अभिमानला भेटायचंय. अरे माफ करा, काय काम होतं म्हणाले. मला अभिमानला भेटायचंय. हे मी किमान 10 वेळा तुम्हाला सांगितलंय. कोण आहे, कोण तो तुमचा मित्र आहे का भाऊ आहे. काय. मित्र असेल तरी भेटू शकत नाही तुम्ही त्याला. का. हे काय प्राणी संग्रहालय का हो. कुणी पण यावं, प्राणी बघावं जावं. अभिमान सरंजामाची चौकशी त्याचे नातेवाईकच करू शकतात. त्याला भेटायची परवानगी फक्त त्याच्या नातेवाईकांना. इतर कुणी बी त्याच्याविषयी बोलायचं बी नाही. समजलं. ठीक आहे, मला आणखीन काहीतरी विचारायचंय. बोला की. या केसमध्ये सुलेखाचं नाव नाहीये. बर, मग या केसमध्ये सुलेखाचं नाव नाहीये. मला जे माहिती तेच तुम्ही मला सांगताय प्रियाताई. मी विचारतेय तुम्हाला, या केसमध्ये सुलेखाचं नाव का नाहीये. यात तुमचं बी नाव नाहीये. माझा माझ्या काकाच्या मृत्यूशी कसा संबंध असेल. तसाच सुलेखाचा तिच्या जिजाजींच्या मृत्यूशी कसा संबंध असेल. मला तुमच्याशी वाद घालायचा नाहीये. मला इतकंच म्हणायचंय की बाळकाकाच्या मृत्यूशी सुलेखाचा संबंध आहे. हे घ्या कागद आणि पेन. ठीक आहे. कथा लिहा, कथा छापूयात आपण. उत्कृष्ट काल्पनिक कादंबरी किताब मिळेल तुम्हाला. अति होते. अहो, तुम्ही तुमच्याच मनाच्या स्टोऱ्या रचताय आणि आम्हालाच म्हणताय अति होतंय. आम्ही पुरावे शोधतो प्रियाताई, कल्पना रचत नाही आम्ही. ही कल्पना नाहीये. विक्रांत भोसलेंनी सुलेखाची चौकशी केली होती. हे घ्या बघा, बाळशास्त्रींच्या मृत्यूची चौकशीची फाईल आहे.
तुमच्या विक्रांत भोसलेनेच बनवली आहे, मी नाही. बघा बघा, यात कुठेही सुलेखाचं नाव पण नाहीये. कागदोपत्री कसली नोंद पण नाही. कसं मानायचं कसं? बघा बघा, अहो तुमच्या विक्रांत भोसले साहेबांनीच तयार केलेली फाईल आहे, आम्ही नाही. झाली खात्री? पण प्रश्न नाही, प्रश्न विचारायचे नाही, कारण त्या प्रश्नांची उत्तरं द्यायले मी विक्रांत भोसले नाही, वजलवार आहे. कळलं? चला आता. हां, आज संध्याकाळी? नाही, मी बिझी आहे. नाही, आपण उद्या परवा बघू ना. हां, नाही हो, खरंच आज संध्याकाळी खूप महत्त्वाचं काम आहे माझं. ओके, प्लीज या. थँक्यू. बाय बाय. काय आहे आज संध्याकाळी? आज संध्याकाळी एक महत्त्वाची मीटिंग आहे माझी. तू काय करतेस संध्याकाळी? मी काय करणार? मग मी सांगतो. आज संध्याकाळी आपण डेटवर जाऊया. काय? यापेक्षा महत्त्वाची मीटिंग काय असणार आहे माझ्यासाठी? चालेल. मी फोन करून तुला ठिकाण कळवेन नंतर. तुम्ही घरी या, फ्रेश व्हा, मग आपण निघूया. अगं नाही, म्हणजे घरी यायला मला 8-8:30 वाजते. त्यानंतर कधी फ्रेश होणार, कधी निघणार, कधी पोहोचणार, सगळ्यालाच उशीर होईल. त्यापेक्षा माझी आधीची मीटिंग संपली की मी तुला फोन करतो, आपण डायरेक्ट तिथेच भेटूया. एका अटीवर, तुम्ही माझ्या आधी तिथे पोचलं पाहिजे. तिथे लोकांचे चेहरे बघत मी उभी नाही राहणार आणि लोकांनी माझ्याकडे बघितलेलं मला आवडणार नाही. त्यामुळे तुम्ही तिथे माझ्या आधी पोचायलाच हवं. हां, पण थोडा उशीर झाला तर तू काहीतरी मागव ना. पण मी लवकर यायचा प्रयत्न करीन, असं कधीच नाही ना म्हणणार? मी लवकर यायचा प्रयत्न करेन. प्रयत्न नाही, लवकर याच. तुम्ही माझ्या आधी तिथे असायलाच हवं. कळलं? कधी कधी तू लहान मुलांसारखे हट्ट करतेस. मी आहेच लहान, म्हणूनच लहानांनी जसं मोठ्यांचं ऐकायचं असतं, तसं कधी कधी मोठ्यांनीही लहानांचे हट्ट पुरवायचे असतात. कळलं? आणि मला आता यावर वाद नको आहे. ठरलं तर मग आज संध्याकाळी आपण बाहेर जेवायला जातोय. येतो. नीट काम करा की रे, फोकलीच्यांनो. नमस्कार सर. काय आहे? अरे हा, कोटनीस, या. सर, पोतनीस. हा, पोतनीस. आता तुमचीच आठवण काढत होतो आणि तुम्ही हजर. एखाद्या जागेवर वेळेवर पोचणं लय भारी मॅनेज करता बरं का तुम्ही. थँक्यू सर. सर, ही फाईल बाळशास्त्री मॅनेजर असतानाची. याच्यामध्ये काही पेपर्स आहेत, त्यांनी घेतलेले काही डिसिजन्स आहेत, काही सस्पेन्शन मेमोज आहेत. मी काय म्हणतो सर, बाळशास्त्रींच्या विरोधात यात काही मला जे काय पाहिजे होतं ते मला मिळालंय. आता याचं पुढं काय करायचं ते मी बघतो. पण सर, या तुम्ही.
तुम्हाला परत कधी यायला लागेल ते मी तुम्हाला कळवतो. या. सर मला काही प्रॉब्लेम नाही होणार या. पोतनीस, पोलिसांचं लय मोठं काम केलंय तुम्ही. हां, पोलीस तुमचे आभारी आहे. या. घे ना. पुन्हा फोन आला होता का पोलीस स्टेशनमधून? नाही, परत नाही आला. पण त्या दिवशी घडलेल्या सगळ्या गोष्टी काल घडल्यासारख्या वाटतात मला. पूनम काकू काढून टाक मनातून. हे बघ, मी सांगते तुला, जेव्हा शोध घेता येत नाही ना तेव्हा हा असा संशय घेतला जातो फक्त. हॅलो, हां बोला. कोण माणूस? कसली माहिती? ठीक आहे, मी येऊन जाते. कोणाचा फोन? बझलवारचा. काय आता? बाळच्या ऑफिसमधल्या कोणीतरी काहीतरी माहिती दिली म्हणे. काय माहिती, कसली माहिती हे फोनवर सांगायची पद्धत नसतेच ना. परत भेटायला बोलवलंय. पूनम काकू, डोंट वरी, टेन्शन घेऊ नकोस तू. आज मी येते तुझ्याबरोबर. कधी बोलवले? दिवसभरात कधी या म्हणाले. हो ना, मग आपण आत्ताच जाऊन येऊया का? कशाला ना दिवसभर विचार करत बसायचं. त्यापेक्षा सोक्षमोक्ष लावून टाकूया. हां, तू थांब, मी तयार होऊन येते पटकन. वसुधा, हो अगं चल लवकर, मला उशीर होतोय. हो हो झालं ना. हे काय आणते. हा घे. हे बघा, मी काय म्हणते, तुम्ही आदिशी बोललात का? विचारलं त्याला? काय? मला वाटलंच तुम्ही विसरणार. हा ते आठवलं मला. नाही काय झालं, मला वेळ नाही मिळाला ना. अगं म्हणजे तो सकाळी लवकर निघून गेला. आणि मला काय वाटतं माहिती का, म्हणजे खरंच वाटतंय मनापासून की ह्या सगळ्या त्यांच्या ना लुटुपुटीच्या लढाया आहेत ग. ते थांबतील आपोआप. आज थांबतील त्या लढाया. हा, कुठल्या लढाया? त्या तुम्ही ज्या लढायांबद्दल बोलत होतात ना, आदी आणि शुभ्राबद्दल, त्या. म्हणजे तू सगळं ऐकलंस? दादा, माणसाच्या कानावरती गोष्टी पडतात आणि त्या गोष्टी पडल्या की त्या ऐकू येतात. कान बंद करून ठेवायची रचना नाहीये माणसाच्या शरीरामध्ये. मान्य आहे मला, पण माणसाला 2 पाय सुद्धा असतात. हे असं काही चालू असलं की ते वापरायचे आणि तिथून दूर निघून जायचं. हो का? मग आपल्याला 2 पाय आहेत ना, मग ते वापरा आणि जा क्लासमध्ये आणि तिथे लेक्चर द्या. इथे मला लेक्चर देऊ नकोस. अगं पण कुसुम, अगं पण काय म्हणजे काय? मी काय मुद्दामून? हो, हळू. काय भांडताय काय? कशी म्हणते बघू? हो म्हणजे काय? मुलांनी ऐकलं तर काय म्हणतील? हळू. मुद्दा काय आहे? त्यांचं भांडण आज मिटणार आहे हे तुम्हाला कसं कळलं? आज संध्याकाळी ते जेवायला बाहेर जाणार आहे. अगं बाई, तुला कसं कळलं? तेच सांगत होते ना मी. ते इथेच बोलत होते. आधीनं शुभ्राला जाता जाता सांगितलं. मी खात खात बाहेर येत होते ना तेव्हा ऐकलं. झालं समाधान? मला माहिती हो. अगं तो भांडलाय म्हणजे काय आयुष्यभर भांडलाय का? मी तुला सांगतो, आज दोघं संध्याकाळी हसत खेळत आपल्यापासून काहीतरी लपवत शपथ अशी येतात की नाही सांग मला. काय लपवत? ही सांगेल तुला. नाही काही नाही. काही नाही कसं? काय लपवत? वहिनी काय म्हणत होता? अहो खरंच काही नाही हो. तुम्ही निघा, तुम्हाला उशीर होतो ना. अरे हो, चल निघतो.
जाऊ दे, चल. कुसुम येतो हा मी. या हं? अगं काय काय म्हणत हो त्यांचं भांडण कसं मिटलं, काय काय झालं, कुणी कुणाची कशी समजूत काढली हे आपल्याला सांगतील का ते? नाही ना, ते लपवतील असं मत होतं. जाऊ दे, काही का असे ना, भांडण मिटणार आहे ना, हे महत्वाचं. मला अजून बरीच कामं पडली. मी हा चहा आणि बिस्किट संपवते आणि येते तुझ्या मदतीला. हं? बसा. काय झालंय? पूनम शास्त्री कोण आहे? मी त्यांना बोलवले. बोला. बाळशास्त्रीच्या कंपनीत कामाला होते. त्या कंपनीचे हे मॅनेजर आहे. बरं, मग आता माझ्या हातात जी फाईल आहे त्या फाईलमध्ये एक सस्पेन्शन ऑर्डर आहे. बाळशास्त्रीनी एका माणसाला सस्पेंड केलं होतं. पण हे मॅनेजरने आणलेली फाईल आहे. मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे ना. मग अहो हे कारण असू शकत नाही का? त्या माणसाची बायको बाळशास्त्रीच्या विरोधात जायले. सस्पेन्शनमुळं त्याची बायका पोरं रस्त्यावर आली. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? हेच कारण असू शकतं बाळशास्त्रीवरच्या हल्ल्यामागं. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही त्या बाईला शोधायचं सोडून या फालतू मुद्द्यावर चर्चा का करताय? एक मिनिट, तुम्ही बोलू नका. नाही, मी बोलणार. कारण ज्या व्यक्तीच्या मृत्यूची चौकशी तुम्ही करताय ना, तो माझा सख्खा काका होता. आणि जिला तुम्ही चौकशीसाठी बोलवलंय ती माझी काकू आहे. आणि या दोघांची जवळची नातेवाईक म्हणून मला बोलायचा पूर्ण हक्क आहे इन्स्पेक्टर वझलवार. त्यामुळे मी बोलणार. बर, बोला. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्या बाईला शोधा ना. उगाच सारखं सारखं चौकशीसाठी बोलवून माझ्या काकूला का त्रास देताय? गप्पा मारायला नाही बोलवलं मी त्यांनी इथं. या केस संदर्भात माहितीसाठी बोलवलंय. आणि आम्ही कसं वागायचं, काय करायचं हे आम्हाला शिकवायचं नाही. माहिती मिळू दे, मग त्या बाईले समोर कसं उभं करायचं ते मी बघीन. कळलं? पण त्यासाठी मॅडम या तुम्ही. गरज लागली तर तुम्हाला परत तकलीफ देऊ आम्ही. या. होतनीस तुम्ही बी या. चला. तुम्ही मिसेस शास्त्री, बसा ना. नाही, नको, ठीक आहे. मिस्टर शास्त्री अजून आले नाही आहेत का? पण तुम्ही इथे काही मीटिंग वगैरे आहे का? हो, म्हणजे त्यांनीच मला इथे बोलवलं. तुम्हाला सुद्धा इथेच? म्हणजे पण मग एक मिनिट, काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. मी विचारत होता ना. मिस्टर शास्त्री, कुठे आहात तुम्ही? मिसेस शास्त्री सुद्धा इथे आले आहेत. मला वाटतं. मला देता का जरा फोन? एक मिनिट मिस्टर शास्त्री. कुठे आहात तुम्ही?